चला तर मंडळी, आज करूयात माझ्या पद्धतीने आणि मला सर्वात जास्त आवडणारी भाजी म्हणजे खारं वांगं. जेवणाच्या ताटामध्ये रोज ही खाऱ्या वांग्याची भाजी असेल ना, तरी देखील मी आवडीने खाईल. अगदी साधी सोपी आणि घरातील मोजक्या साहित्यामध्ये हे खारं वांगं तयार होतं. चला तर वेळ न घालवता झटपट ह्या रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा. साधारणपणे मूठभर शेंगदाणे कढईमध्ये घालून खरपूस असे भाजून घेऊयात. भाजी किती करणार आहात ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. शेंगदाणे छान खरपूस भाजून झाल्यानंतर मूठभर त्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालून हलकंसं भाजून झाल्यानंतर पोह्याच्या चमच्याने 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे घालून सर्व जिन्नस हलकेसे आपण भाजून घेऊयात. आता या सर्व साहित्याचं प्रमाण खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्या चवीनुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. खोबरं छान भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं. आता खूप तेल सुटेपर्यंत न वाटता फक्त एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. खोबरं फिरवून घेतल्यानंतर भाजून थंड केलेले शेंगदाणे घालून ते देखील मिक्सरला आपण हलकेसे फिरवून घेऊयात. शेंगदाणे आणि खोबरे खूप जास्त तेल सुटेपर्यंत अजिबात मिक्सरला वाटू नये, नाहीतर खारं वांगं पिठूळसं लागतं. आता वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये थोडासा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे तयार केलेलं वाटण कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं ना, तर आरामात बाहेर महिनाभर टिकलं जातं. अजिबात ते खराब देखील होत नाही. आणि असं वाटण तयार करून ठेवलं ना, तर कोणत्याही तुम्ही भाजीसाठी हे वाटण वापरू शकता. पाव किलो हिरवीगार ताजी टवटवीत आणि काटेरी छोटी वांगी घेतलेली आहेत. तुमच्याकडे जी वांगी उपलब्ध आहेत ना, ती वांगी तुम्ही खारं वांगं करण्यासाठी वापरू शकता. मी दाखवल्याप्रमाणे वांग्याच्या मध्यभागी अशा प्रकारे 2 चिरा देऊन घ्याव्यात, जेणेकरून वांग्यामध्ये व्यवस्थित मसाला भरता येईल. आता वांगी काळी पडतात म्हणून पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालावं. आतमध्ये वांगी किडलीत का नाही ती देखील पाहून घ्यावीत. चला तर आता या ठिकाणी वांगी चिरून झालेली आहेत. आता त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला मावेल तेवढा वांग्यामध्ये भरून घेऊयात. तुम्हाला खाऱ्या वांग्यामध्ये थोडंसं लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्या मसाल्यामध्ये लाल तिखट टाकलं तरीही चालेल. चपाती आणि भाकरीबरोबर हे खारं वांगं अप्रतिम असं लागतं. महिन्यातून 3 ते 4 वेळा माझ्या घरी अशा प्रकारे खारं वांगं नक्कीच केलं जातं. आमच्या घरामध्ये सर्वांना प्रचंड असं आवडतं. मावेल तेवढा मसाला वांग्यांमध्ये भरून झाल्यानंतर जो उरलेला मसाला आहे ना, तो आपण वांग्याच्या रश्श्यामध्ये वापरणार आहोत. वांग्यात मसाला भरून झाल्यानंतर तेलात राई, जिरे, 5 ते 6 मेथी दाणे घातल्यामुळे खाऱ्या वांग्याला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे जरूर घाला. परंतु जास्त घातली ना, तर खारं वांगं हलकंसं कडवट असं होऊ शकतं. ठेचून घेतलेला लसूण, 2 हिरव्या मिरचीचे मोठे केलेले तुकडे, कढीपत्ता घालून फोडणीमध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. लसूण छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मसाला भरलेली वांगी घालून फोडणीमध्ये छान 2 ते 3 मिनिटे आपण परतून घेणार आहोत. तेलामध्ये वांगी परतून घेतल्यामुळे वांग्याचा कच्चेपणा देखील कमी होतो आणि वांगी लगेच शिजली जातात. वांगी छान फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊयात, जेणेकरून वांगी छान मऊसर अशी शिजली जातील. 2 मिनिटानंतर वांग्याला छान वाफ येते. आता त्यामध्ये सुरुवातीला जे आपण वाटण थोडंसं शिल्लक ठेवलेलं होतं ना, ते घालून घेऊयात. हे वाटण घेतल्यामुळे रस्स्याला छान दाटसरपणा येतो. नंतर लगेच त्यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 कप गरम पाणी घालून घेऊयात. रस्सा कितपत पातळसर हवा ना, त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यावे. वांगी छान मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. कोणतीही भाजी करताना त्यामध्ये गरम पाणी ओतलं ना, तर भाजी छान मऊसर अशी शिजली जाते.
पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता 10 ते 12 मिनटे आपण छान या भाजीला कड काढून घेऊयात. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. भाजी कितपत पातळसर हवी ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. चला तर आपण मध्यम आचेवरती वांगी छान शिजवून घेऊयात. वांग्याच्या देठामध्ये अलगदपणे सुरी गेली ना तर समजायचं वांगी परफेक्ट अशी शिजलेली आहे. नाही तर कधी कधी काय होतं, वांगी शिजतात परंतु वांग्याचा देठ कच्चाच राहतो. आता या ठिकाणी परफेक्ट मऊसर अशी वांगी शिजल्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून या ठिकाणी माझ्या पद्धतीने चमचमीत असं खारं वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही देखील ह्या पद्धतीने एकदा नक्की खारं वांगं करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. अगदी घरातील मोजक्या साहित्यात आणि झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी प्रत्येक पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवल्यामुळे मी जेव्हा रेसिपी अपलोड करते तेव्हा त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.